नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की इकडे कंपनीतला जो प्रॉब्लेम आहे तो सारंग आणि नीलने आता सॉल्व केलेला असतो. आणि सारंग फोन करून घरी हे सगळं तिलोत्तमाला सांगत असतो आणि तिलोत्तमा देखील खुश होत असते. आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्या तिथं पळत आलेली असते ऐकण्यासाठी. तेव्हा तिलोत्तमाला म्हणते, "काय झालं मॉम, तुम्ही एवढं खुश का आहात?" म्हणून. तेव्हा तिलोत्तमा तिला सांगते की सारंग आणि नील या दोघांनी हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे म्हणून. आणि त्यानंतर आता तिथं असते ती म्हणजे सावली. आणि सावली तिलोत्तमाला म्हणत असते की मॉम, ही तर खूपच चांगली बातमी दिली आहे तुम्ही म्हणून. पण मॉम, अजून एक मला तुम्हाला बोलायचं होतं. तर तिलोत्तमा म्हणते की हां बोल, काय बोलायचं आहे तुला म्हणून, कारण तुला मध्ये बोलल्याशिवाय तुला पण काही करमत नाही म्हणून. आणि त्यानंतर सावली म्हणत असते की मॉम, मला असं वाटते की यंदा आपण घरामध्ये मंगलागौरी ह्या घेतल्या पाहिजेत म्हणून. कारण की आता अमृता वहिनी खूपच नाराज आहेत, सतत दुःखी बसलेल्या असतात आणि त्यांचं मन कुठेतरी वळवण्यासाठी आपल्याला घरामध्ये काहीतरी आनंदाचं वातावरण हे निर्माण करावं लागेल म्हणून. त्यामुळे जर घरात असं नाचगाणं, देवपूजा वगैरे सगळं काही व्यवस्थित पूजापाठ झाला तर अमृता वहिनींचं पण मन लागेल आणि त्या थोड्याशा आनंदी राहतील म्हणून. आणि हे म्हणणंच ऐकून तिलोत्तमाला अमृतासाठी काहीतरी करण्यासाठी तिलोत्तमा तिला होकार देत असते. आणि तुम्हाला जे काही करायचे ते करा असं म्हणत असते सावलीला. आणि त्यानंतर तिलोत्तमा तिथून निघून जात असते. इकडे चंद्रकांतजीसुद्धा सावलीला म्हणत असतात, "बघ सावली, तर आता सासूसुद्धा तुझं बोलणं ऐकायला लागलेली आहे. हळूहळू तिलोत्तमाच्या स्वभावात आता बदल घडायला लागलेला आहे आणि मला नक्की विश्वास आहे की तू तिच्यामध्ये नक्की अजून चांगले चेंज करशील म्हणून." आणि हे ऐकून सावलीलासुद्धा खूप आनंद होतो. मात्र ऐश्वर्याचं तोंड मात्र आता बघण्यासारखं झालेलं असतं. इकडे आता आपण पाहतो की जी तारा आहे ती आता तिलोत्तमाकडे सकाळी गेलेली असते. घरामध्ये अगदी आता मंगळागौरीसाठी सगळे छान असे तयार झालेले असतात. आणि तारा जी आहे ती तिलोत्तमाला बोलत असते की मॉम, आज मंगळागौरी आहे आणि मला माझ्या मॉमलासुद्धा बोलवायचं आहे, तर तुम्हीच फोन करून माझ्या मॉमला बोलवा ना म्हणून. आणि तेवढ्यात तिथे तिलोत्तमा तिला सांगत असते की तारा, तुला असं वाटतंय का की मी फोन करून तुझ्या मॉमला बोलवून घेईन म्हणून, कारण की तुला आठवत नाही आहे का की माझ्या सारंगच्या जीवनामध्ये कसा तिनं अंधार केला होता आणि तिला माहीत होतं की सारंगला अंधारापासून खूप भीती वाटते, तरी देखील तिने हा उद्योग केला होता. माझ्या मुलाला जीवनातून उठवायला निघालेल्या बाईला मी घरात कशाला बोलवेन, ती पण माझ्या चांगल्या टायमिंगमध्ये. त्यानंतर आता जी आहे ती ताराला खूप राग येतो आणि त्यानंतर आपण पाहतो की तिथून आता तिलोत्तमा आणि चंद्रकांतजी निघून गेलेले असतात. ताराला मात्र आता खूप राग आलेला असतो तिलोत्तमाचा. पण ऐश्वर्या तिला सांगते की जाऊ दे तारा, मॉमची इच्छा नाही तर तू नको बोलवूस म्हणून. पण तारा म्हणते, तुम्ही तर गप्प बसा, हे सगळं जे घडलं आहे ना ते तुमच्यामुळेच घडलं आहे. ते तुम्हाला काय गरज होती माझ्या मॉमचं नावमध्ये घेऊन त्यांना माझ्या मॉमबद्दल कान भरण्याची. हे सगळं झालं आहे ना ते तुमच्यामुळेच झालेलं आहे म्हणून. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, काय बोलतेस तू तारा, तुला समजते का तू कोणाला बोलते ती? आजपर्यंत मी तुला मदत केली आणि तू मला अशी बोलत आहेस म्हणून. हे बघ, तुला समजून घे जरा की माझी घरामध्ये या किंमत काय आहे ते. त्यामुळे माझ्याशी अशा भाषेत बोलताना तुला 4 वेळा विचार करावा लागेल म्हणून. आणि त्यानंतर तारा तिथून निघून जाते. इकडे आता आपण पाहतो की अमृता जी आहे तिच्या खोलीमध्ये बसलेली असते. तिथे तिलोत्तमा जाते आणि तिला सांगत असते की अमृता बाळा, काय झालं म्हणून तू अशी उदास का आहे म्हणून. तुला तर माहीत आहे ना आज घरामध्ये मंगळागौरी आहे ते. मग तुला आज आनंदी राहायचं आहे. खाली बायका आले, त्यांच्याशी हसून खेळून एकदम बिनधास्तपणे तू आज खेळ खेळायचे आहेस अमृता. आणि सगळं काही मंगळागौरीचं हे तुलाच आज करायचं आहे म्हणून. आणि त्यानंतर अमृताला म्हणते, ये इथे बस म्हणून. हे बघ, असं सतत उदास राहण्याने काहीही भेटणार नाही आहे. तुला घरामध्ये आता आनंदी राहावं लागेल आणि मला तुला पहिलंच हे सगळं सावरायला हवं होतं. तू खूप भोळी आहेस, पण आता तुला असा भोळापणा दाखवून चालणार नाही, कारण तुझ्यामध्ये पण हिंमत आहे हे मला कळालेलं आहे. कारण की जेव्हा तुझा नवरा राजकुमार तुझ्याशी असं वागला आहे हे कळल्यानंतर तू जेव्हा चंडीचं रूप धारण केलं होतंस, माता दुर्गेचं रूप धारण केलं होतंस, त्यावरूनच हे सिद्ध होतं आहे की तू आहे तशी नाही आहेस अमृता, तू बदलू शकतेस म्हणून आणि तुला आता बदलावं लागेल.
आणि त्यानंतर अमृताला ती सांगते की हे बघ, ह्या मुलीसाठी मी ही साडी आणि थोडेसे दागिने आणलेले आहेत, तिला देखील तू हे दे म्हणून. तेव्हा अमृता म्हणते की मॉम, एकीकडे तुम्ही तिला मला आवडत नाही असं बोलता आणि एकीकडे तिला अशी साडी वगैरे देत आहात, तर तुम्ही स्वतःहूनच तिला का नाही देते म्हणून. तेव्हा अमृता म्हणते, हे बघ, मला काही तिच्यावरती प्रेम आहे किंवा मी तिला सून म्हणले म्हणून मी तिला साडी देत नाही आहे. तर मला असं वाटतं की ती थोडीशी घरामध्ये व्यवस्थित दिसावी, कारण की 4 लोकं येणार, 4 बायका येणार आणि आपल्या घराची सून आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन बायकांचा बदलू शकतो. त्यामुळे मी तिला हे देत आहे की तिनं थोडंफार व्यवस्थित घालावं, नेसावं आणि त्यामुळे तरी ती थोडी चांगली दिसेल म्हणून. आणि त्यानंतर अमृताला ती साडी चोळी देते आणि म्हणते की हे बघ, मी जरी तिला साडी देत असली ना, तरी याचा अर्थ असा नाही की मी तिला सून म्हणून स्वीकार केले म्हणून. ही गोष्ट तू लक्षात ठेव. आणि ती नंतर अमृताला सांगते की तू लवकर तयार हो आणि खाली ये म्हणून. इकडे आता आपण पाहतो की अमृता जी आहे ती ताराला आता कान भरण्यासाठी गेलेली असते आणि ताराला विचारते, काय गं तारा, तुझ्या अंगावरची साडी खूप छान दिसते म्हणून मॉमनी दिली का तुला म्हणून. त्यावरती तारा म्हणते, नाही हो, ही तर माझ्या मॉमनी पाठवून दिलेली आहे. म्हणजे काय ना, आधीच ही साडी त्यांनी मला आणून दिली होती. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, अच्छा, नाही, मला वाटलं की आता तुला पण मॉमनी साडी दिली की काय. त्या मूर्ख सावलीला मॉमनी आज साडी दिली आहे आणि दागिने पण दिले आहेत ना, त्यामुळे मला असं वाटलं. त्यानंतर आता ती ताराला अशी फुलवायचा प्रयत्न करत असते. त्यावरती तारा म्हणते, काय, त्या मूर्ख मुलीला मॉमनी साडी दिली, मला नाही दिली म्हणून. आणि असं तारा त्या ऐश्वर्याला. इकडे आता आपण पाहतो की अमृता जी आहे ती सावलीच्या रूममध्ये गेलेली असते आणि सावलीला सांगते, अगं, अजून तू मंगळागौरीसाठी तयार झाली नाहीस का म्हणून. तेव्हा सावली म्हणते, अहो नाही बहिणी, माझ्याकडे तर चांगली एखादी साडी नाही आहे, त्यामुळे मी विचार करते की कोणती नेमकी साडी घालू ते. तेव्हा अमृता महिनी म्हणते, अगं सावली, कशाला टेन्शन घेते, हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आले ते. आणि सावली म्हणते, साडी, अरे वा, छान आहे, पण माझ्यासाठी का. तर सावली म्हणते, सावली विचारते, माझ्यासाठी का. तर अमृता वहिनी म्हणते, हो, तुझ्यासाठीच आणली आहे, घे. तर सावली खूप खुश होते. पण जाता जाता अमृता तिला जेव्हा सांगते की अगं, ही साडी माझी नाही आहे, तर ही मला तिलोत्तमा मॅडमनी दिलेली आहे, मॉमनी दिलेली आहे, असं जेव्हा ती सांगते तेव्हा सावलीचा चेहरा एवढा खुललेला असतो की तिला अगदी अख्खं जग जिंकल्यासारखं तिला वाटत असतं. तिला वाटतं, कधी नव्हते आज तिलोत्तमा मॅडमनी माझ्यासाठी काहीतरी पाठवून दिलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी प्रेम निर्माण झालेलं आहे. आणि हे ऐकून सावली मात्र खूप खुश होते आणि ती म्हणते, मी लगेच तयार होते आणि खाली येते म्हणून. आणि त्यानंतर आपण बघतो की आता अमृता आणि सावली दोघी छानपैकी तयार होऊन आता त्या स्वयंपाकाला लागलेले असतात, कारण की मंगळागौरीचा प्रसाद एवढा असतो की तो त्या दोघींनाच आता करायचा असतो. आणि त्यानंतर इकडे आता ऐश्वर्याने कान भरलेत, ते म्हणजे ताराचे. त्यामुळे आता तारा येते किचनमध्ये, कारण ऐश्वर्याने ताराचे कान भरले, त्यामुळे तारा तर आता अमृताकडे जाणारच आहे. आणि अमृता वहिनीनं विचारते, काय हो अमृता वहिनी, काय करताय म्हणून. तेव्हा अमृता वहिनी म्हणत असतात की तारा, किती छान दिसत आहेस तू आज म्हणून. तेव्हा तारा तिला टोमणा देत म्हणते, अहो वहिनी, मी कुठे छान दिसणार, तुम्ही तर, तुमची ही लाडकी सावलीच तुम्हाला छान वाटणार ना, कारण तुम्ही तिला प्रत्येक वेळी साडी देत असता, तिच्यासाठीच सगळं काही करत असता. तेव्हा अमृता वहिनी म्हणते, अगं असं काय बोलतेस तारा म्हणून, मी तुझ्यावरती सुद्धा तितकंच प्रेम करते जितकं सावलीवरती करते. तेव्हा तारा म्हणते, बस करा वहिनी, तुम्ही काय आहात ना हे मला चांगलं समजलेलं आहे आणि तुमच्या अशा वागण्यानेच राजकुमार दादांच्यावरती ही वेळ आली होती आणि तुमच्याच या असल्या चुकांमुळं ते घर सोडून आता गेलेले आहेत. आणि तेव्हा मात्र आता सावलीला खूप वाईट वाटतं आणि सावली ताराच्या कानाखाली वाजवते. आणि हे बघून आता तारालासुद्धा सावलीचा खूप राग येतो आणि ती सावलीला म्हणते, सावली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कानाखाली मारायची, तू माहीत आहेस ना तुझी लायकी काय आहे ते. तेव्हा सावली म्हणते, हो मला माहीत आहे, पण मी अमृता वहिनींच्या विरुद्ध एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही, कारण की अमृता वहिनी या घरातल्या मोठ्या आहेत आणि त्यांनी या घरासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा तुम्हाला मान सन्मान हा ठेवावाच लागेल. तुमची जी भाषा आहे ना ती त्यांच्याबद्दलची पूर्ण चुकीची भाषा आहे. आणि त्यानंतर मात्र तारा तिथून निघून गेलेली असते. इकडं आता सावली मात्र अमृता वहिनींना समजावत सांगते की वहिनी, तुम्ही तिच्या बोलण्याकडे बिलकुलसुद्धा लक्ष देऊ नका, तुम्हाला माहीत आहे ना तारा कशी आहे ते. आणि त्यानंतर मात्र त्या दोघी आता पुन्हा स्वयंपाकाला लागलेल्या असतात.
तर इकडे आता आपण बघतो की बाहेर सगळ्या मंगळागौरीसाठी बायका आलेल्या असतात आणि त्या सावलीबरोबर फोटो काढत असतात, एकमेकींसोबत फोटो काढत असतात आणि तेव्हा चक्क आता ती तारा निघालेली असते त्यांच्यामध्ये फोटो काढण्यासाठी. तर ऐश्वर्या तिला ओढते आणि म्हणते, "अगं कुठे त्या मूर्ख काळ्या पोरीबरोबर फोटो काढत आहेस म्हणून? तू दिसत नाही का ती कशी दिसते ते? मी तुला सांगते, तुला जर या घरामध्ये फेमस आत्ता सध्याला व्हायचं असेल तर या सगळ्यांसाठी तू गाणं गा. हीच बेस्ट आयडिया आहे की सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी. मग बघ सगळे कसे तुझ्या मागं लागतील फोटो काढण्यासाठी." आणि त्यावरती आता ताराला मात्र आलेलं असतं टेन्शन की आता मी कसं गाणं गाणार म्हणून. पण तिला माहीत आहे आता ही अमृता काही गप्प बसणार नाही, ही मला गाणं गायला लावणारच आहे म्हणून. आणि त्यानंतर आता मंगळागौरीची पूजा चालू झालेली असते. तारा आणि सावली दोघेसुद्धा बसलेले असतात पूजेला आणि त्यानंतर तारा तिला सांगते की सावली आता मगाशी जे काही आपल्यामध्ये झालं ते विसरून जा म्हणून आणि माझ्यासाठी आता तुला गाणं गायचंच आहे म्हणून. तर सावली म्हणते, "काय बोलताय तुम्ही तारा मॅडम? इथं आणि गाणं ते कसं शक्य आहे? इथं कोणती व्यवस्था पण आपण केलेली नाही गाण्याची आणि मी कसं गाणं गाणार तुमच्यासाठी?" तारा म्हणते, "ते मला काही माहीत नाही आहे, पण तू सगळी व्यवस्था करायची आणि गाणं तर तू माझ्यासाठी गावंच लागेल तुला म्हणून." आणि त्यानंतर मात्र आता इकडे आपण बघतो की खेळ हे चालू होत असतात. सगळ्या मस्तपैकी अशा खेळ खेळत असतात. त्यानंतर आता तिलोत्तमाच्या घरचा प्रोग्राम आहे त्यामुळे तिलोत्तमाला हे सगळं आता करायचं असतं. तिची एक एक सून येत असते पुढे खेळण्यासाठी. तिलोत्तमा पहिल्यांदा येते ती म्हणजे ऐश्वर्या. तिलोत्तमा ऐश्वर्याला खेळता खेळता विचारते, "काय गं सुनबाई, माझा लॅपटॉप का घेतलास म्हणून, कुठं आहे म्हणून?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "हो माझ्याकडेच आहे, मीच घेतला आहे" म्हणून. आणि असं खेळ जेव्हा ताराबरोबर पण होतो आणि अमृतासोबतसुद्धा होतं आणि सावलीचा नंबर असतो, सावली येते. पण तिलोत्तमाच्या तोंडातून मात्र काही शब्द फुटत नसतात तिच्यासाठी सुनबाई म्हणण्यासाठी. पण आता बायकांच्या खातीर आणि घरात एवढा मोठ्या प्रोग्रॅमची पाक बट्ट्याबोळ होऊ नये म्हणून ती म्हणत असते, "काय गं सुनबाई" म्हणून. आणि त्यानंतर ऐश्वर्या सगळे चक्क होतात आणि सावली म्हणते, "बोला ना सासूबाई" म्हणून. पण सावलीला मनातून खूप आनंद झालेला असतो हे शब्द ऐकून आणि तिला खूप बरं वाटत असतं. मग त्यानंतर त्यांचा हा प्रोग्रामसुद्धा व्यवस्थित पार पडलेला असतो. इकडे मात्र आता पुरुष मंडळी जी आहेत ती रूममध्ये बसलेली असतात. ते खूप बोर झालेले असतात आणि ते म्हणत असतात की या बायका आपल्याला का नाही त्या पूजेमध्ये येऊन देत. मग आपण असं करूया का आपण चोरून बघूया कोण काय करतंय, कोण काय करतंय ते. पण चंद्रकांतजी तिला सांगतात, "अरे ही पूजा ना तुमच्याच दीर्घ आयुष्यासाठी ह्या करत असतात. मग आजचाच दिवस त्यांना आहे, द्या ना त्यांना जरा पेस, त्यांचं त्यांना खेळू द्यात ना, एन्जॉय करू द्यात." आणि त्यानंतर मग ती चंद्रकांतजींचं ऐकत असतात. तर आता बघूया मित्रांनो पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये काय घडतं ते. तोपर्यंत बघत राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा.